आणि आता पाहूया महायुतीत जी धुसफूस सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलणं अजित पवारांनी पुन्हा टाळलं। माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट्स इतकंच उत्तर। शहांच्या पवारांवरील आरोपांवर अजितदादा सावध, काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाही। मंत्री धनंजय मुंडेंचा भाजपच्या सुरात सूर। अमित शहांनी पवारांवर केलेल्या टीकेवरून अजित पवार गटाच्या आमदारांची नाराजी। शरद पवार देशाचे नेते आहेत, भाजपनेही ते कबूल केले। भाजपने शरद पवारांचा आदरच करायला हवा। नरेंद्र मोदींनीही शरद पवार आपले गुरु असल्याचं म्हटलं होतं। आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। शरद पवारांविषयी इतकेच कळवळ होती, मग दादांसोबत का आला? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, मग अजित पवार कोण? बच्चू कडूंचा शहांवर निशाणा, तर शहा बरेचदा चुकीचं वक्तव्य करतात, मग त्यांच्या अंगलट येतं अशी टीका। महाराष्ट्रात पवार ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। मोदी सरकारनं पवारांना पद्मविभूषण देऊन सन्मान केलाय, याचा शहांना विसर। सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर। पुढील निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात होतील। 15 वर्ष शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं फडणवीस म्हणाले। खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। भाजप महायुतीतील प्रमुख घटक पक्ष आहे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार येणार असं शहा म्हणाले। भाजप नेते प्रवीण दरेकरांचं शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना उत्तर। मला घरी बोलवून धनंजय मुंडेंनी दम दिला होता। गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बनवू नको असं धनंजय मुंडे बोलले होते। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा आरोप।